एक मिनिट. स्माइल वेलकम. आजच्या सेशनमध्ये आपणा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. वेलकम, वेलकम, वेलकम यू ऑल. सो आज आपण आभा मंडळ, औरा म्हणजे काय आणि कशा पद्धतीने काम करतो याचं नॉलेज घेणार आहे, की आपलं संपूर्ण औरा आपल्या जीवनामध्ये कशा पद्धतीने, कोणाकोणाला औरा बघायला आवडेल? आर यू इंटरेस्टेड? आज मी तुम्हाला औरा बघायला शिकवणार आहे, औरा स्कॅन करायला शिकवणार आहे आणि औरा आपल्या जीवनावर कसा इफेक्ट करतो हे पण आपण बघणार आहे. आणि आपण त्या आभामंडळाला कशा पद्धतीने क्लीन केलं पाहिजे याचं पण डिटेलमध्ये नॉलेज घेणार आहे. सो आजचं सेशन जर तुम्ही प्रॅक्टिकली सहभाग घेतला तर तुम्हाला खूप मजा येणार आहे करायला. आणि तुम्हाला खूप त्याचा म्हणजे आनंदाने तुम्ही त्या सगळ्या गोष्टी इझिली समजू शकाल, करू शकाल. त्याचा रिझल्ट आहे तुमच्या जीवनामध्ये मस्त येणार आहे. ठीक आहे. सो वेलकम. स्वस्त मस्त जबरदस्त जीवनासाठी आपलं आभा मंडळ कशा पद्धतीने कार्यरत असतं या गोष्टी मी तुम्हाला आता दाखवणार आहे. सो आभा आभा मंडळ म्हणजे काय? कोणी कोणी कोणाला माहिती आहे व्हॉट इज आभा? औरा हे जे शब्द तुम्ही ऐकलेले आहे, आभा मंडळ, औरा, काय आहे? एनिवन? सांगा शारदा मॅडम, काय आहे? अनम्यूट करा. औरा काय आहे, आबा काय आहे, सांगा. माईक माईक ऑन करा. आबा म्हणजे आपल्या भोवताली असणारे चैतन्य किंवा आपले चैतन्य. व्हेरी गुड. परमेश्वराशी जेव्हा आपण ध्यानधारणेत जेव्हा आपण एकाग्र होतो त्यावेळेला जे चैतन्य हातामध्ये येतं आणि त्याचा जो अंगामध्ये चैतन्य असतं, म्हणजे बोटामध्ये म्हणा, 7 चक्रामध्ये त्याचं जे व्हायब्रेशन असते त्याला आबा म्हणतात, ओके. असं मला वाटतंय बरं का. ठीक आहे, ठीक आहे. मला थँक्यू. काही सांगणार थँक्यू, थँक्यू. पहिल्यांदाच हं. ओके. बघा, आपण प्रत्येक देवाच्या फोटोच्या भोवती असा एक प्रकाशाचा वलय बघतो. म्हणजे प्रत्येक देवाच्या फोटोच्या भोवती एक प्रकाशाचा वलय असतो. तो प्रकाशाचा वलय फक्त देवालाच नसतो, तर तुम्हाला मला प्रत्येक पॉइंट पासनं प्रत्येक वस्तू आणि व्यक्तीला ते आभा मंडळ दिसतं. ठीक आहे. तर हे वलय आपल्याला जसं शिरोभोवती दिसतो तसा नसतो, तर ते आपल्या पूर्ण व्यक्तीच्या एनर्जी फील्ड त्याला म्हणतात. आणि ती एनर्जी फील्ड जी असते, आता नेमकं मनुष्याच्या जीवनामध्ये सुख दुःख वेगवेगळे काय येत असतात? का बरं एखाद्याच्या जीवनामध्ये आनंद आहे, एखाद्याच्या जीवनामध्ये दुःख येतात? व्हॉट इज द रिझन बिहाइंड ऑफ दॅट? तर नेमकं आपल्या औरामध्ये जे ब्लॉकेजेस असतात आपल्याला, अ, आपल्या आजूबाजूला जे लोक म्हणतात, ज्या लोकांच्या संगतीत आपण राहतो त्यांची एनर्जी आपल्याला कनेक्ट होते. आज मी प्रॅक्टिकली दाखवणार आहे. का बरं म्हटलं जातं की सज्जन लोकांची संगत करावी किंवा चांगल्या लोकांच्या संगतीत राहावं? कारण ज्या 5 लोकांच्या सोबत आपण राहतो 6वे आपण बनून जातो. तर त्यांचा आवरा सतत आपल्या एनर्जीशी कनेक्ट होत असतो. बरोबर आहे. आता बघा, 4 मैत्रिणी एकत्र येऊन जर एकमेकांच्या नुसतं चुगल्या करत असतील तर त्यांच्यात एनर्जी कशी राहणार आहे? त्याच पद्धतीची एनर्जी बनणार आहे. तर आपल्या प्रत्येक विचारांचा आपल्या आभा मंडळावर परिणाम होतो किंवा बाह्य आवरणाचा देखील परिणाम होतो. मग बाह्य आवरणामध्ये जर निगेटिव्हिटी आहे आणि ती आपल्या आवराला कनेक्ट झाली, आपल्या सर्वसामान्य व्यक्तीला आवरा क्लिन्झिंग प्रोसेस माहिती नसते, तर ती निगेटिव्हिटी आपल्या 7 चक्रांच्या एनर्जी फील्डवर जाते. सर्वसामान्य व्यक्तीला 7 चक्रही माहिती नसतात, ना आवराचं क्लिन्झिंग होत, ना चक्रांचं चार्जिंग होत. आणि मग ती निगेटिव्हिटी जेव्हा शारीरिक, मानसिक आणि जीवनातल्या विविध समस्येमध्ये येते, तेव्हा मग आपण अलर्ट होतो. मेरे साथ ऐसा क्यों हुआ, ये बडा सवाल होता. मी तर चांगलं वागत होतो, मग माझ्यासोबत का झालं? आलं लक्षात? तर आपला औरा हे आपल्या सुरक्षेचं कवच आहे, पण कळत न कळत आपल्या आजूबाजूच्या लोकांमुळे, आपल्या आजूबाजूच्या वातावरणामुळे, आपल्या आजूबाजूच्या वस्तूंमुळे ते आपलं एनर्जी फील्ड काय होत असतं? ब्रेक होत असतं. एनर्जी फील्ड ब्रेक होत असतं आणि ते एनर्जी फील्ड ब्रेक ब्रेक झाल्यामुळे आपल्या जीवनात प्रॉब्लेम येत असतात. तर सगळ्यात पहिले प्रॅक्टिकल करू आपण औरा बघण्याचं. ठीक आहे. औरा बघण्याचं एका पॉइंटचा आपण औरा बघायचा प्रयत्न करू.
आता बघा, हे कोरं पेज आहे. इथे मी तुमच्या समोर एक डॉट ड्रॉ करते. तुम्ही पण तुमच्या हातात जे वही पेन आहे तिथे तुम्ही असा डॉट काढू शकता. आता ज्यांच्याकडे वही पेन आहे त्यांनी त्यांच्या डॉटकडे बघायचं, तुम्ही ड्रॉ केलेला. आणि ज्यांच्याकडे वही पेन नाही आहे त्यांनी मी ड्रॉ केलेल्या डॉटकडे बघा. बघा, या डॉटच्या अवतीभोवती एक व्हाईट कलरचं प्रकाशाचं वलय दिसत आहे का सांगा. स्क्रीनवर बघा, जे मी शेअरिंग केलेलं आहे तिथे व्हाईट कलरचं प्रकाशाचं वलय दिसत आहे का? दिसलं? हा बघा, हा जो पॉइंट आहे दिसत आहे. कुणाकुणाला दिसला? टाईप इन चॅट बॉक्स पटापटा. इफ यू कॅन सी. हा आहे या पॉइंटचा आभा, औरा, जो आपण इथे बघतो आहे. या पॉइंटचा औरा जो तुम्ही बघू शकता आहे तो. ठीक आहे. आता ज्यांना हे आभा मंडळ दिसलाय का पॉइंटचा, त्यांनी, आता मी तुमच्या समोर हा पेन इथे ठेवते. ठीक आहे. आता आय एम नॉट टॉकिंग अबाउट द शॅडो. मी शॅडो बद्दल बोलत नाहीये, मी प्रकाशाच्या वलयाबद्दल बोलत आहे. तर या पेनाला जेव्हा मी इथे ठेवलं, तर तुम्ही जेव्हा या पेनाला, तुम्ही पण तुमचा बुकवर पेन ठेवू शकता. आणि शॅडो वेगळी आहे, पण हे बघा, प्रकाशाचं या पेनाला सुद्धा एक औरा आहे जो तुम्हाला साईडनी दिसत आहे. एक मिनिट. कुणीही स्क्रीनवर लिहू नका, एकच मिनिट. कुणीतरी स्क्रीनवर रेषा काढल्या, त्याच्यामुळे आपल्याला शेअरिंग थांबवून परत रिशेअर करावं लागेल. हम्म. हे बघा, हा जो आहे ना, ही लाईन, ही आहे या पेनाचं. तुम्हाला वलय दिसलं? पेनाचा सुद्धा औरा दिसला तुम्हाला? शॅडो नाही, प्रकाशाचं वलय. ठीक आहे, प्रकाशाचं वलय म्हणजे औरा. ओके. आता मी माझा हात इथे ठेवते. ठीक आहे, तुम्ही तुमच्या बुकवर तुमचा हात ठेवू शकता. आता बघा, तुम्हाला माझ्या हाताचा सुद्धा औरा दिसेल. आय एम नॉट टॉकिंग अबाउट अगेन शॅडो. मी प्रकाशाच्या वलयाबद्दल बोलत आहे. दिसला का? हाताच्या बाजूला एक प्रकाशाचं वलय, तुम्ही तुमचंही बघू शकता, किंवा मी या पेजवर जसं ठेवलेलं आहे माझं पण तुम्ही प्रकाशाचं वलय बघू शकता. हा माझ्या हाताच्या बोटांचा औरा, किंवा हाताच्या साईडने बघा ही प्रकाशाची एक लाईट जे दिसते, हा माझ्या हाताचा औरा आहे. ठीक आहे. ओके. आता सगळ्यांनी माझ्या नोज टिपवर, म्हणजे तुम्ही पण, आता तुम्हाला हे शिकवणार आहे मी, तुम्ही माझ्या नोज टिपवर लक्ष केंद्रित करा. नोज टिपवर लक्ष केंद्रित केला, आणि जर तुम्ही माझ्या नोज टिपवर फोकस केला, तर तुम्हाला इकडनं बघा माझं, यू कॅन सी माय ओव्हर ऑल्सो, माझा आभा मंडळ देखील तुम्ही बघू शकता. नोज टिपवर लक्ष केंद्रित करा फक्त माझ्या. शॅडो नाही, प्रकाशाचं वलय दिसतं बघा, ही लाईन इथून पूर्ण क्लिअर ओळखायला येते. दिसली सगळ्यांना? आता तुम्हाला काय करायचंय, तुमच्या घरातला एखादा व्यक्ती समोरासमोर बसवा, आणि त्याच्या नोज टिपवर डोळे बंद करायला सांगा तुम्हाला समोरच्या व्यक्तीला, नाही तर तो हसेल तर तुमचं कॉन्सन्ट्रेशन जाईल. आणि त्या व्यक्तीच्या नोज टिपवर बघून त्या व्यक्तीचा आभामंडळ बघा. कोण प्रॅक्टिकल मध्ये सहभाग घेणार आहे सांगा. आता प्रॅक्टिकल मध्ये कोण सहभाग घेणार आहे? तुमच्याकडे एक व्यक्ती जर असेल तर आजचे प्रॅक्टिकल करायला खूप मजा येणार आहे. तुम्ही चेअरवर समोर तिथे बसा, आणि तुम्ही समोरासमोर
त्यांचं आभामंडळ बघू इथे नाही, प्लेन भिंतीच्या तिथे पाहिजे. प्लेन भिंतीच्या तिथे समोरच्या व्यक्तीला बसवा, म्हणजे त्या भिंतीवर तुम्ही समोरच्या व्यक्तीचा आवरा बरोबर बघू शकता. आता माझ्या मागचा जो पोर्शन आहे तो व्हाईट पोर्शन आहे, त्याच्यामुळे आपण तो बघू शकतोय. तर तुमच्या घरी कोणाकडे आहे दुसरी व्यक्ती प्रॅक्टिकल करणारी, बोलवा त्यांना. कुणाचकडे नाहीये प्रॅक्टिकल साठी कुणी? थोडा 217 लोकांपैकी कुणाचकडे नाही का? ओके, सविता मॅडम अनम्यूट करा, माईक ऑन करा. हॅलो. हा, कोणी आहे का तुमच्याकडे प्रॅक्टिकल करायला? हो आहे. हा, तर तुम्ही व्हिडिओ ऑन करा ना मॅडम, तेव्हाच तर प्रॅक्टिकल छान आपण एक बघू शकू ना. मिनिट एक मिनिट, मी खुर्ची हे करते भिंतीजवळ. ओके. इकडे चला राधे वृषाली इकडे. मॅडम, तुमच्याकडे जर कोणी असेल तर बघा. आणि इथे त्यांच्या आण mic खुर्ची. वर बघा, तुम्हाला काही क्षणांमध्ये समोरच्या अगं व्यक्तीचा इकडे. आवरा दिसायला लागेल. अरे तो बार ना. बस बस इथे. इथे बस. त्या बाकीच्यांना माझा आवरा दिसला का? कुणाकुणाला दिसला का? वृषाली मॅडम, वृषाली मॅडम दिसला का? हो हो मॅडम दिसतोय. ओके, चलो ग्रेट. आता फक्त माझाच नका बघू, तुमच्या घरी जर एखाद तुम्हाला दिसला का त्यांचा आवरा, तुम्ही जागा शिफ्ट करा, आता त्यांना बघू द्या तुमचा आवरा. ओके, आमच्या ऑफलाईन मध्ये पण प्रॅक्टिकल चालू आहेत. हं. आता आवरा बघण्यासाठी आपले क्लासेस नाहीये, ठीक आहे? तुमच्या अवतीभोवती बघा. तुझा बस. ओके, दिसला का? चलो, जिनको भी दिखा है. आता नेक्स्ट प्रॅक्टिकल. आता आपण औरा बघितला. आता मी तुम्हाला नेहमी हे सांगते की दोन व्यक्ती जेव्हा एकमेकांकडे चालत येतात, दोन व्यक्ती जेव्हा एकमेकांकडे चालत येतात, तर त्यांची एनर्जी आपल्यामध्ये मिक्स होते, त्यांची एनर्जी आपल्या एनर्जीत मिक्स होते. आणि म्हणून बघा, बाहेरून एखादा व्यक्ती चिडचिड करून आला आणि त्या व्यक्तीने घरात पाऊल ठेवलं तर घरातलं वातावरण खराब होतं की नाही, सांगा? का होतं त्याचं प्रॅक्टिकल मी आज सिद्ध करते. कारण दोन व्यक्ती जेव्हा एकत्र येतात किंवा कुटुंबामध्ये त्या एनर्जी फील्डमध्ये येतात, समोरच्याची व्यक्ती निगेटिव्ह असेल तर आपल्याला सुद्धा व्हायब्रेशन बेकार वाटतात. मला या प्रॅक्टिकलसाठी दोन व्यक्ती पाहिजेत. कोण आहेत दोन व्यक्ती भाग घेणारे? एनिवन आहे का दोन व्यक्ती? चला ओके, वृषाली मॅडम तुमच्याकडे कोण आहे प्रॅक्टिकलसाठी, सांगा बरं. माझा भाऊ आहे मॅडम, मी आता हॉस्पिटलमध्येच आहे. आत्ता आहे का पण ते सोबत तुमच्या? हो 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 हा, सोबत आहे. ठीक आहे. आता या नेक्स्ट प्रॅक्टिकलसाठी काय करायचं बघा. दोन व्यक्तींनी 5-7 फूट असं लांब राहायचं उभं. आता चेअरवरनं उठा, दूर दूर लांब उभे राहा तुम्ही. ठीक आहे, लांब उभं राहायचंय 5 ते 7 फूट. आजपासून जीवनात काहीतरी बदल होणार आहे, कारण आपल्याला कळणार आहे की का बरं चांगल्या लोकांची संगत करायची आहे, कसे व्हायब्रेशन्स असतात, औरा एकमेकांशी कसा कनेक्ट होतो हे प्रॅक्टिकली बघणार आहे. आता लांब लांब जे उभं राहणार आहे, आता बघा मी तुम्हाला एकच मिनिट शेअरिंग मध्ये जर हा कॅमेरा ऍडजस्ट झाला तर मी दाखवते तुम्हाला प्रॅक्टिकली, इफ इट विल पॉसिबल. ओके, आता या दोघी इथे उभ्या आहेत प्रॅक्टिकल दोघी जणी. आता तुम्ही काय करा, दोन्ही हात रब करा आणि दूर मागे, तुम्ही थोडं मागे अजून, आणि तुम्ही तिथेच असे हात करून उभे राहा असे. ठीक आहे, तुम्ही हळूवार चालत जा. एक वेळ अशी येईल की तुम्ही एकमेकांना विदाऊट एनी टच हातामध्ये तुम्हाला व्हायब्रेशन जाणवतील. गो, हळूहळू चालत जा त्यांच्यापर्यंत, आणि तुम्हाला सुद्धा हाताला व्हायब्रेशन जाणवतील. विदाऊट एनी टच, टच करायचं नाही, बोट जोडलेले ठेवायचे होते. जाणवतं त्या हातांमध्ये काहीतरी खिचल्यासारखं? दोघींनाही जाणवत आहे? बोट जवळ जवळ करा, परत एकदा जा, वाटलंच नसेल जाणवलं तर. तुम्हाला जाणवलं ना? बोट जवळ ठेवा, अशा टाकलेले नाही. कधी पण एनर्जीसाठी बोट असे न्यायचे जवळ जवळ बोट करून. हळू हळू चालत जा, हळू चालत जा. जाणवलं? जाणवतोय मॅडम. जाणवत आहे. आता या प्रॅक्टिकल मध्ये आपण काय बघितलं
की या प्रॅक्टिकलचा सगळ्यात महत्वाचा उद्देश काय होता, की जेव्हा दोन व्यक्ती एकमेकांच्या जवळ येतात तर त्यांची एनर्जी एकमेकांसोबत कनेक्ट होत असते. इट्स ओके. नाभीपासून कट 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 करा, एनर्जी डिस्कनेक्ट करा. ओके. आता या दोघांच्या एनर्जी म्हणजे आता जे प्रॅक्टिकल आपण केलं बसा, या प्रॅक्टिकल मध्ये आपण काय शिकलो, की दोन व्यक्ती किंवा दोन पेक्षा, म्हणून आपण लग्न समारंभात गेलं, मॉलमध्ये गेलं तर आपल्याला डोकं दुखते किंवा चिडचिड होते. होते गर्दीमध्ये गेल्यावर का बरं होत असतात? कारण अनेक व्हायब्रेशनचे लोक एकत्र आलेले असतात आणि त्या व्हायब्रेशनचा परिणाम आपल्या जीवनावर होत असतो. कळलं? आणि म्हणून संगत कोणत्या लोकांची करायची आहे प्रत्यक्ष? आलं लक्षात? मग आता आपल्या बाजूला 5 लोक असे ठेवायचे. आता तुम्ही म्हणाल मॅडम लोक कुठून आणून जगतं असं आहे. अरे चांगले 5 पुस्तकं ठेवा. कोणाच्या घरी चांगले 5 मोटिवेशन पुस्तकं आहे सांगा बरं. मोटिवेशन देणारी चांगले पुस्तकं कुणाकडे आहेत? माझ्याकडे 200 पुस्तकं आहेत. 200+ बुक्स आहेत माझ्याकडे. कारण मी माझ्या डोक्यामध्ये कचरा जाणारे सगळे मार्ग बंद केलेले आहेत. कारण दिवसभर आम्हाला काय ऐकावं लागतं? पेशंटचं प्रॉब्लेम्स. ठीक आहे. त्याच्यामुळे आपल्याला काय करायचं आहे, की पॉझिटिव्ह वेव्स आपल्यामध्ये सतत सतत कंटिन्युएशन मध्ये चालू ठेवायचे आहेत. एकच मिनिट. चला. तर आपल्या एनर्जीमध्ये दोन लोक म्हणजे 5 लोक तरी असे पाहिजे, की जे आपल्याला सतत मोटिवेशन देतील, जीवनाप्रती प्रेरित करतील. आहे का? तुमच्या आजूबाजूला असे लोक आहेत का जे सतत तुम्हाला प्रेरणा देतात? जी लो जिंदगी जी भर के ऐसे किती लोक आहेत तुमच्या जीवनामध्ये सांगा बरं ज्योती मॅडम? आहे का असे किती लोक तुम्हाला की जी लो जिंदगी? हा बोला वृषाली मॅडम. माझ्या जीवनात 5 लोक आहेत मॅडम. चला पण कॉंग्रॅच्युलेशन. त्याच्यासाठी असा हात करा ना असा, की यस तुम्ही ती कम्युनिटी तयार केलेली आहे. ग्रेट. जेव्हा माझी चिडचिड होते ना, तर ही 5 लोक मला नेहमी सपोर्ट करतात प्रत्येक गोष्टीत. खूप ग्रेट. खूप छान. आजच्या जगामध्ये तीच गोष्ट आहे, की आज आपण सोशल मीडियावर अनेक मित्रमैत्रिणी जमवलेले आहेत, पण रिअल लाईफ मध्ये आपण एकटं पडलो. आणि ते एकटं नसेल पडायचं तर 5 लोक आपल्या जीवनात असे निर्माण करा, की अर्ध्या रात्री जरी तुम्हाला काही गरज पडली तरी सुद्धा ते तुमच्या कामात आले पाहिजे. यातले 3 माझ्या सासरचेच आहेत. ग्रेट. खूप खूप अभिनंदन वृषाली मॅडम. सगळ्यात आधी माझ्या सासूबाई, नंतर माझी जाऊ, माझे हजबंड आणि माहेरी एक भाऊ आहे आणि बहीण. व्हेरी गुड. खूप छान. चला अभिनंदन वृषाली मॅडमला. खरोखर आजच्या जगामध्ये जर तुम्हाला असे नाते जोपासता आले तर खरोखर खूप, त्याच्यापेक्षा खूप चांगलं नाहीये. म्हणजे अति चांगलं आहे, की बाबा आपल्याला म्हणजे आपल्या असं जीवनामध्ये आहे सासूबाईंचं आणि माझं नातं आईपेक्षा वेगळं. म्हणजे खूप चिडचिड झाली माझी तर मी त्यांच्याकडे बडबड करते, पण त्या तेवढ्या ह्याच्यात मला म्हणजे काही बोलत नाही, पण त्यांच्या स्वभावाने असं होतं की ते कंट्रोल होऊन जातं. थोड्या वेळाने ती चिडचिड थांबते. ग्रेट. खूप छान. ओके. चला. तर एक लक्षात घ्या, आपण हे जे बघितले आता औरा, आणि म्हणून आपल्याला चांगल्या लोकांची संगत करायची आहे. पण आता तुम्ही म्हणाल मॅडम आम्ही बाहेर जातो, मार्केटला जातो ना, अशा लोक आमच्या कळत नकळत जर वाईट लोकांचा औरा आमच्याशी कनेक्ट झाला तर नेमकं काय करायचं? ठीक आहे. तर आता मी तुम्हाला औरा स्कॅन करायला शिकवणार आहे. हाऊ टू स्कॅन द औरा. हा. आणि क्लीन औरा म्हणजे स्वतःचा पण औरा आपण स्कॅन करू शकू, क्लीन करू शकू. आणि आपण स्वतःचा औरा पण फील करायला शिकणार आहे. ठीक आहे. तर आता आपण दुसऱ्यांचा औरा फील केला, आता स्वतःचा पण आभामंडल. प्रश्न पडतो ना, की आपल्या आभामंडळात काही अडचणी आहेत का? आपल्याला इनर लेवलवर दुखणे दिसतात, की बाबा अंदर कुछ तो भी पेनफुल हो रहा है. पण त्याचं रिझन काय आहे? कुठलं चक्र डॅमेज आहे? कुठला आवरा? तर दोन्ही हात रब करा. रब युअर हँड. आणि आता इथे फील करा. इथे एक तुम्हाला एनर्जीचा फ्लो जाणवेल. तुमच्या डोक्याच्या वर काहीतरी आहे असं जाणवेल तुम्हाला. एक एनर्जी व्हायब्रेशन, हातामध्ये कंपन, काहीतरी खिचा. जस्ट चेक इट. ठीक आहे.
जाणवलं कुणाला व्हायब्रेशन? जाणवत आहे काहीतरी? ओके, आता कानाच्या जवळ घ्या, दोन्ही हात रब करा. जे लोक हेडफोन वापरतात ना, त्यांच्या तिथे कानाच्या तिथे बघा असा वाफा निघाल्यासारखं होतील. जे लोक हेडफोन वापरतात त्यांच्या कानाच्या तिथे वाफा निघतील. काहीतरी असा खूप खिचाव होईल. जाणवलं कानाच्या तिथे? आणि जिथे पेन असेल तुम्हाला तिथे बघा हातावर एकदम खिचाव, म्हणजे काही दुखत असेल त्या भागावर जेव्हा तुम्ही हात ठेवता, जिथे काही दुखत असेल तर तिथे हातामध्ये खूप जास्ती खिचाव निर्माण होतो त्या जागेवर. म्हणजे तिथे का बरं जास्ती खिचाव? कारण तिथे कुठेतरी तुमचा औरा डॅमेज आहे. जिथे तुम्हाला पेन आहे, जिथे कुठे दुखत आहे, तिथे तुमचा औरा डॅमेज आहे, तिथे तुम्हाला जास्ती खिचाव जाणवतो. जाणवत आहे कुणालाही व्हायब्रेशन जिथे कुठे पेन आहे तुमच्या शरीरावर? कुणाकुणाला जाणवलं? रेज युअर हँड की तो तुम्ही फेल पेन जास्ती व्हायब्रेशन. हा, परमार सर अनम्यूट करा. हो मॅडम, मला जाणवला. कारण जाणवलं? तुम्ही हो, तुमच्या आजपर्यंत बघा दुखत होतं पण ते तुमच्या हाताच्या एनर्जीला सुद्धा तुम्ही फील करू शकता. याचा अर्थ काय? जर आपण आपला औरा स्ट्रॉंग ठेवला, पॉझिटिव्ह ठेवला तर निगेटिव्हिटी जाणवेल का? बरोबर. निगेटिव्हिटी जाणवणार नाही. यू विल नाही. फील द पॉझिटिव्हिटी. आलं लक्षात? करेक्ट. तर आपला औरा नेहमी पॉझिटिव्ह ठेवणं, सकारात्मक ठेवणं तेवढंच महत्वाचं आहे. हो. ओके, आपल्या आवराला पॉझिटिव्ह ठेवणं का गरजेचं आहे? कारण आपल्या शरीरामध्ये त्या पॉझिटिव्हिटीची सुरुवात या आवरामध्येच होत असते. ठीक आहे. आता आपण सेल्फ आवरा स्कॅनिंग म्हणजे आवराचं क्लिन्झिंग कसं करायचं? आता जर तुम्ही बघितलं ना दोन्ही हात रब करून, तर तुमचा आवरा तुम्ही इथे पण फील करू शकता. बघा, हाताच्या 5 बोटांच्या वर इथे सुद्धा, म्हणजे आवराचं फील तुम्ही कुठेही करू शकता. करा, बघा, चेक करा, तुम्हाला व्हायब्रेशन जाणवतील. हो, जाणवत आहे. जाणवत आहे? तर तुमचा जिथे आवरा डॅमेज आहे तिथे व्हायब्रेशनची कंपनं वाढतील आणि जिथे आवरा बॅलन्स आहे तिथे तुम्हाला एक नॉर्मल जाणवेल. तर आता या आवराला क्लीन कसं करायचं? सेल्फ आवरा क्लीन कसा करायचा? ठीक आहे. तर आपला मंगळवारी रेकीचा शक्तिपात होईल. किंवा मंगळवारी, शनिवार आणि रविवार क्लासला सुट्टी असते. आपलं 5 डे वर्किंग आहे. शनिवार रविवार. आता आपला नेक्स्ट क्लास केव्हा होईल? मंडेला होईल. तर मंडेला मी तुम्हाला 7 चक्रा शिकवणार आणि ट्यूसडेला पहाटे 5:15 वाजता तुमचा शक्तिपात होणार आहे. किती वाजता? हो. मंगळवारी पहाटे 5:15 वाजता तुमचा शक्तिपात होणार आहे. आणि त्या शक्तिपात झाला त्याच्यानंतरच तुम्ही रेकीचे, जे मी प्रॅक्टिकल म्हटलं की स्पर्शाच्या माध्यमातून तुम्ही स्वतःला हील करणार किंवा इतरांना हील करणार, हे प्रॅक्टिकल तुम्ही ट्यूसडेला आपण पाण्याची चव बदलवणार आहे, मिठाचा खारटपणा कमी करणार आहे. मंगळवारच्या प्रॅक्टिकल विचार करा की तुमच्या शब्दांनी पाण्याला तुम्ही तीर्थाचं रूप देऊ शकणार आहे आणि मिठाचा खारटपणा कमी करू शकणार आहे. हे प्रॅक्टिकल आपलं ट्यूसडेच आहे. वेनसडेला आपण स्पर्श चिकित्सेचे प्रॅक्टिकल घेणार आहोत. ठीक आहे. टच हिलिंग, सेल्फ हिलिंग आणि अदर हिलिंगचे प्रॅक्टिकल डेली प्रोटोकॉल असं नेक्स्ट फ्रायडे पर्यंत आपलं सेशन चालणार आहे. ओके. तर आज आपण आता बघणार आहे की कशा पद्धतीने आता औरा क्लिन्झिंग, सेल्फचं औरा क्लिन्झिंग करायचं. औरा जाणवला ना सगळ्यांना की कोणी राहिला की औरा हमें नाही पता? फील झाला सगळ्यांना औरा? आता दोन्ही हात रब करायचं. थँक्स टू मी, थँक्स टू रेकी म्हणायचं सध्या, किंवा ज्या कुठल्या ईश्वर गुरूंना मानतोय त्यांचा आभार मानायचा. ठीक आहे. थँक्स टू मी, थँक्स टू रेकी, ईश्वर गुरूंचा आभार, स्वतःचा आभार. दोन्ही हात रब करा आणि मी म्हणते त्या पद्धतीने अफर्मेशन करा. 3 वेळा ही प्रक्रिया करायची सेल्फ औरा क्लिनिंग साठी. अगर मेरे आभा मंडल में अगर मैंने किसी भी कारण से किसी भी कारण से कोई भी नकारात्मकता हो, कोई भी नकारात्मकता हो, मेरे हाथों में आ जाए. मेरे हाथों में आ जाए. हळूवार हात खाली घ्या आणि जिथे जिथे शरीरावर जास्ती पेन असेल तिथे तुमचे हात आपोआप जड होतील, हा अनुभव होईल. शरीरावर जिथेही दुखणे आहेत तिथे तुमचे हात जड होतील, हा अनुभव तुम्ही घेऊ शकाल.
स्लोली डाऊन, अगदी हळूवार. आणि ब्रह्मांड में जाके शुद्ध हो जाए, ब्रह्मांड में जाके शुद्ध हो जाए. आपल्याला नकारात्मकतेला ब्रह्मांडात, कारण या युनिव्हर्समध्ये सारे युनिव्हर्समध्ये इतकी पॉवर आहे की तुमचे सगळे दुःख कष्ट सगळं हँडल करायची. ही प्रक्रिया 3 वेळा करायची आहे सेल्फ ऑरा क्लिन्झिंगसाठी. त्याच्यानंतर आपल्याला एक लेफ्ट साइडनी ब्रह्मांड में जाके शुद्ध हो जाए, आणि मग आपल्या नाभीपासून कट 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 डिलीट डिलीट डिलीट. ठीक आहे, सगळ्या नकारात्मक ऊर्जांना डिस्कनेक्ट करायचं आहे. तर औरा क्लिन्झिंग, सेल्फ औरा क्लिन्झिंगसाठी 3 टाइम्स एका अफर्मेशन सोबत. मग एकदा असं राईट हँडनी लेफ्ट साईडचा औरा क्लीन करून ब्रह्मांडात शुद्ध करायचा, लेफ्ट हँडनी राईट साईडचा औरा क्लीन करून ब्रह्मांडात शुद्ध करायचा, आणि मग नाभीपासून सगळी एनर्जी डिस्कनेक्ट करायची. कट 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 डिलीट डिलीट डिलीट. कळलं सेल्फ औरा क्लिन्झिंग? मॅडम मागच्या साईडचं. नाही सर, आपण जेव्हा आपण करतो ना तेव्हा आपली जी बॉडी असते, तर फ्रंट बॉडीला आपण बॅक बॉडी घोषित करून तेव्हाच आपण क्लीन करून टाकतो. ठीक आहे, ओके. आता मी तुम्हाला नेक्स्ट सांगते ओके. दुसऱ्यांचा औरा क्लीन कसा करायचा. येस. दुसऱ्यांचा औरा पहिले स्कॅनिंग करू, दुसऱ्याचं कुठे आहे. कोणाकडे आहे का एक व्यक्ती ज्यांना प्रॅक्टिकल करायचं आहे? दोन, म्हणजे आपण दुसऱ्यांचा औरा क्लीन करायला शिकणार आहे आता. एनीवन? कमाल आहे, 245 लोकांकडे प्रॅक्टिकलसाठी लोक नाहीये. चला, उन्नती कदम मॅडम, अनम्यूट करा. उन्नती कदम मॅडम, अनम्यूट करा, माइक ऑन करा. అలా ఏ బుజ్జి ఇట్రా కొంచెం జల్దీ రా ఫస్ట్ రా चला, एक छोटा मुलगी येत आहे मॅडम ओके ओके. तुम्ही आधी कोणत्या भाषेत बोललात मॅडम? मी तेलुगूमध्ये मॅडम अच्छा, कुठून आहात? मी तेलंगणा अच्छा अच्छा. इటు కూర్చో. इటు కూర్చो. हा आता तिचा औरा तुम्हाला स्कॅन करायला शिकवणार. समोरासमोर उभं राहा, समोरासमोर उभं राहायचंय. हम्म. ओके. आणि दोन्ही हात रब करा. तिला स्ट्रेट उभं करा ना, उभं ठेवा, बसू नका, उभं करा. నిల్చోండు నిల్చోండు हा. ओके. आणि दोन्ही हात रब करून स्लोली तिच्या डोक्यापासून असं हळूवार हात खाली घाला, आणि तिला डोळे बंद करणार बेटा. कళ్ళు మూసుకో हम्म. हळूवार हात खाली घ्या पायापर्यंत. तुम्ही ऑब्झर्व करा की कुठे तुमचे हात जड पडतात. एकच जण करायचा प्रॅक्टिकल. स्लोली आणि ऑब्झर्व करा, हळूवार हळूवार हळूवार, की एक्झॅक्ट कुठे एनर्जीसाठी तुमचे हात हेवी पडतात. स्लोली ऑब्झर्व, पायापर्यंत हळूवार हात खाली घ्या. स्पर्श करायचा नाहीये शरीराला. झालं मॅडम हा, तर कुठे जाणवलं तुम्हाला एक्झॅक्ट हेवीनेस वगैरे? कुठे जाणवलं तुमचे हात कुठे जड पडले ते सांगा. थोडं डोक्याजवळ डोक्याजवळ. तर तिला असं हम्म. विचार की थोडस विचार जास्ती करते आहे की काही डोकं दुखत आहे? నొప్పి ఉందా తల నొప్పి ఉందా లేకుంటే థింకింగ్ ఏమైనా చేస్తున్నావా ఆలోచన కొంచెం थोडा विचार करते हा, त्याच्यामुळे तुमचे हात तिथे जड पडले. अच्छा ओके, म्हणजे आता या पद्धतीने आता नाभीपासून कट 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 करा, एनर्जी हा डिस्कनेक्ट करा तुम्ही. कट कट तुम्ही पण करा नाभी, डिलीट कट 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 डिलीट डिलीट डिलीट. ओके, तुम्हाला कुठे हात जड कट 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 डिलीट 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 कट कट कमरेच्या कट खाली? तर डिलीट तुम्हाला डिलीट मला सांगा, कमरेच्या खाली कसं काही वेदना, पेन वगैरे काही असतो का? म्हणजे उन्हाळ्यात नाही लागते बघा आता त्यांचा
उन्हाळीचा जो त्रास आहे त्यांना आणि तो लोअर बॅक ला होतोय म्हणजे लोअर पोर्शनला होतोय, तुम्हाला तो फील झाला तिथे. ओके. तर त्याच्यामुळे बघा आता विचार करा की त्यांनी न सांगता म्हणजे तुम्ही त्यांचा पेन ओळखू शकला. आता तुम्हाला तुमच्या मेडिकलच्या याच्यात डॉक्टरकडे गेल्यावर विदाऊट सोनोग्राफी ज्या रिपोर्ट शिवाय तुम्ही पेशंटला ओळखू शकत नाही, पण आमच्या या फील्डमध्ये तुम्ही विदाऊट पेशंटला टच न करता तुम्ही या सगळ्या एनर्जी ओळखू शकता. ओके. चलो. तर त्या पद्धतीने तुम्ही कुठल्याही व्यक्तीचा पेन, आता आपण पेन ओळखण्यासाठी क्लास करत नाहीये, आपण पेशंटला हील करण्यासाठी क्लास करतोय. ठीक आहे. आता त्या व्यक्तीचा लोकल बॉडी पार्ट, आता समजा त्या मॅडमनी डोक्यावर बघितलं ना की डोक्याला कुठेतरी त्रास होतोय बा, तर मग आता आपल्याला पेन कमी कसा करायचा. तर सगळ्यात पहिले जर औरा क्लिन्झिंग प्रॉपर केलं तर 30 to 40% पेन तसाच कमी होऊन जातो. किती पर्सेंट? 30 to 40% पेन तसाच कमी होतो. औरा क्लिन्झिंग आपण जे केलं ते आपलं फुल बॉडी औरा क्लिन्झिंग केलं. ठीक आहे, सेल्फचं. आता दुसऱ्यांचं किंवा आपलं देखील कधी कधी फक्त डोकं दुखतंय किंवा पोट दुखतंय, तर त्याच्या क्लिन्झिंगला आपण म्हणू लोकल बॉडी पार्टचा औरा क्लिन्झिंग. काय म्हणणार? लोकल बॉडी पार्ट औरा क्लिन्झिंग. ते कसं करायचं? समजा एखाद्याचं डोकं दुखतंय, समजा आता मला कंटिन्यू आता लास्ट माझी 3 तासापासून मी बोलते, ही माझी थर्ड बॅच आहे, याच्यानंतर परत मला 1 तासाचं सेशन आहे. सो हाऊ आय विल क्लीन? माझं सगळ्यात जास्त बॅलन्स कुठे म्हणजे इनबॅलन्स कुठे होणार? कंटिन्यू बोलून आणि विषय चेंज होतात आहे. 2 ते 3 माझी मिड ब्रेनची बॅच होती, त्याच्या आपलं एंजलचं इंट्रोडक्शन होतं, 3 ते 4 मिड ब्रेनची बॅच होती, आता आपली रेगी लेवल 1 आहे, मग मास्टर लेवल आहे. प्रत्येक याचे टॉपिक चेंज होतात, मग इथे विषय पण चेंज होतात, एनर्जी पण चेंज होते. सो हाऊ आय हॅव टू क्लीन? मग इथे गवत उपटल्यासारखं करायचं. व्हॉट एव्हर निगेटिव्ह इज देअर, जस्ट रिमूव्ह. ब्रह्मांडातून शुद्ध होता. जिथे तुम्हाला आत्ता तुम्ही यावेळेस करून बघा, तुम्हाला जर आत्ता कुठे पेन असेल त्या पेनला फक्त तुम्ही गवत उपटल्यासारखं 3 ते 4 मिनिटं करा आणि ब्रह्मांडातून शुद्ध होत आहे. जस्ट रिमूव्ह, जस्ट रिमूव्ह ऑल काइंड ऑफ निगेटिव्हिटी. तुम्हाला तिथे सेन्सेशन जाणवेल आणि बघा किती कमी वाटतं. व्हॉट एव्हर निगेटिव्हिटी जस्ट रिमूव्ह. ब्रह्मांडातून शुद्ध होत आहे, ब्रह्मांडातून शुद्ध होते. असं गवत उपटल्यासारखं पूर्ण काढा. 5 मिनिट्स करा, देन यू विल सी द मॅजिक. एक 3 ते 5 मिनिटं ही प्रक्रिया करायची आहे. जिथे पेन असेल तिथं लोकल बॉडी पार्टचा औरा क्लीन करा. चेस्ट मध्ये कफ असेल तरी चालतं, कुठेही काही त्रास असेल जस्ट डू. विचार खूप येत असेल तर डोक्याचा औरा क्लीन करा. ओके. आता जस्ट जिथलाही तुम्ही औरा क्लीन केलेला आहे त्या पाया म्हणजे पायाचा केलं असेल तर पायाला हलवून बघा. थोडंसं डोक्याकडे डोक्याचा केलं असेल तर डोकं बघा. किती पर्सेंट हलकं झालंय सांगा. क्या हुआ? काय झालं? हा, परमार सर बोला, काय झालं? अ, माझी कंबर दुखत होती तर मी कंबरचा केला होता ओरा क्लिनिंग. तर जेव्हा मी करत होतो ना तेव्हा माझे हात जड होत होते आणि जेव्हा मी शुद्ध करत होतो त्याला तेव्हा ते हलके होत होते. आणि आता जो पेन आहे माझ्या कमरेचा तो कमी झालेला आहे आणि मला हलकं वाटतंय. ग्रेट, खूप छान. सरिता मॅडम बोला, काय झालं? माईक. लास्ट 4 महिन्यापूर्वी माझी इथली सर्जरी झाली आहे. म्हणजे ऍक्सिडेंट झालेला होता. इथे पूर्ण माझ्या प्लेट्स आहेत आता सध्या. पण ते थोडस मी जेव्हा क्लिनिंग करत होते तेव्हा ते जाणवलं मॅडम. म्हणजे काहीतरी आपल्याकडे सेन्सेशन होते त्याचं. इट्स ग्रेट.
आणि थँक्यू मॅडम. हलकं झालं असेल आता बघा, जो तुम्हाला तिथे हेवीनेस वाटत असेल तो हलका झाला असेल आता. हो येस मॅडम. थँक्यू मॅडम. छान. सोनल मॅडम. हा मॅडम. मी आता केलं. माझ्या गळ्यात जरा मला मोकळेपणा जाणवतोय आणि आवाजातला टोन मगाशीच्या पेक्षा आत्ताचा हलकासा सॉफ्ट वाटतोय मला. म्हणजे इतक्या वेळ मी माझ्या मुलीशी बोलत होते आणि आत्ताचा जरा थोडं मला फरक जाणवतोय. चला ग्रेट. कसं वाटतंय की तुम्ही कुठल्याही मेडिसिन शिवाय स्वतःचा पेन कमी करू शकत आहे अजून? मंगळवार नंतर म्हणजे आपले जे ट्युसडे पासूनचे जे प्रॅक्टिकल असतील तेवढे पॉवरफुल प्रॅक्टिकल असतील की तुम्ही पेशंटला सुद्धा हील करू शकाल. म्हणजे प्रॅक्टिकली आपण एखाद्या पेशंटला हील करणार आहे आणि त्या सगळ्या गोष्टी आपण बघणार आहे. ओके ग्रेट. अजून कोणी ज्यांनी पेन कमी केला तुमचा? गुडघ्याचा हलवून बघा. कमी वाटला? तुम्ही काय केलं? कमी वाटतंय का चेक करा. ओके ग्रेट. अनुजा पाटील मॅडम, माईक ऑन करा. हा बोला. हां मॅडम, मी माझं बॅक पेनचा त्रास आहेच मला रेग्युलरली. तर आता मी 3 मिनिटं कंटिन्यू असं केलं. पण जेव्हा मॅम मी ते असं गवत उपटल्यासारखं करत होते ना, तेव्हा असं ते तण काढताना कसं जास्त जाड तण असतं तेव्हा निघायला त्रास होतो. तसं माझे हात असे वर असे होतच नव्हते लवकर लवकर. पण आता ना जवळजवळ 40 to 50% म्हणजे रिलॅक्स वाटतंय. ऑटोमॅटिकच. चला मॅजिक आहे मॅम सगळ्यांनी माझ्यासाठी हे. नाभीला कट थँक्यू. कट कट डिलीट 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 करून टाका. त्या ज्या एनर्जीशी आपण डिस्कनेक्ट केलेलं आहे, जे एनर्जी काढली आहे निगेटिव्ह, त्याला आपण डिस्कनेक्ट करून टाकणार आहे. ओके. तर या थँक्यू मॅम. व्हेरी गुड. तर 30 to 40% याच्याने कमी होत आहे. जेव्हा आपण याच्यावर रेकीचं हिलिंग करू म्हणजे ट्युजडे पासून जे आपले प्रॅक्टिकल सेशन होतील तर तेव्हा तुम्ही सगळ्या त्या निगेटिव्हिटीला काढून घेऊ शकता. एक लक्षात घ्या की रेकी लेव्हल 1 ची एनर्जी ही 10% आहे. जर आपण रेकीच्या जर पायऱ्या बघितल्या तर आपण याच्यामध्ये भारतामध्ये 5 लेव्हल ऍक्टिव्ह आहे. त्याच्यात लेव्हल 1 जे आता आपण शिकतो अगदी डिटेलमध्ये शिकणार आहे. कुठेही आपण काटकसर नाहीये आणि घाईत शिकायची नाहीये. कारण कसं आहे की जेव्हा आपण प्रॅक्टिकल करतो तर तेव्हा अडचणी नाही आल्या पाहिजे, ते तुम्हाला जमलं पाहिजे. आणि म्हणून हे प्रॅक्टिकल सेशन आपण डिटेलमध्ये 10 दिवस घेतोय. सेकंड लेवलमध्ये तुमची एनर्जी 40% होते आणि याच्यात तुम्हाला काही सिम्बॉल शिकवले जातात. त्या सिम्बॉल्स नंतर तुम्ही जगाच्या पाठीवर कुठेही हिलिंग पोहोचवू शकता. म्हणजे बऱ्याच लोकांचे मुलं बाहेरगावी शिकायला असतात, दुसऱ्या देशात शिकायला असतात. त्यांना तुम्ही या ऊर्जातनं प्रोटेक्शन देऊ शकता, त्यांचं हिलिंग करू शकता. तिथे ते एकटे राहून जे त्यांची मानसिकता ढासळते, माझ्याकडे भरपूर काउन्सिलिंगच्या केसेस असतात की जे तिकडे गेल्यावर डिप्रेशनमध्ये जातात, तर त्यांना तुम्ही हिलिंगच्या माध्यमातनं एक त्यांचा कॉन्फिडन्स लेवल स्ट्रॉंग ठेवू शकता. रेकी शारीरिक, मानसिक, भावनिक, आध्यात्मिक आणि आर्थिक सगळ्याच लेवलवर काम करते. म्हणून तुम्ही नातेसंबंध सुधारण्यासाठी देखील या रेकी ऊर्जांचा वापर करू शकता. म्हणजे कुठलंही रिलेशनशिपला हील करण्यासाठी ही ऊर्जा तुमच्या कामात येत असते. ठीक आहे. सो इट इज गुड फॉर टू रिलेशन सुद्धा तुम्ही याच्यातनं खूप चांगल्या पद्धतीने हील करू शकता. त्याच्यानंतर प्रमोशन आहे, फायनान्शियल गोल्स अचीव करायचे आहेत किंवा मग चांगली नोकरी लागली पाहिजे, या सगळ्यासाठी सुद्धा रेकीचा खूप चांगल्या पद्धतीने उपयोग होत असतो. आणि हे सगळं सेकंड लेवल पासून डिस्टन्स हिलिंगच्या माध्यमातून तुम्ही करू शकता. कारण लेवल 1 हिला स्वयंशुद्धीकरण कालावधी म्हटलं गेलेला आहे, ज्यात आपण आपल्या 7 चक्र आणि औराला क्लीन करून आपल्या मॅनिफेस्टेशन पॉवर आपल्या औराला स्ट्रॉंग करत असतो. ठीक आहे. स्पर्श चिकित्सेने तुम्ही दुसऱ्यांना हील करूच शकता, पण ती पॉवर लो असते. ठीक आहे. म्हणजे अगदी समजा की 4थी पर्यंतचा विद्यार्थी ज्या पद्धतीने गणित सोडवतो त्या पद्धतीने ती तुमची ऊर्जा असते. आणि जसं तुम्ही सेकंड थर्ड लेवलला जाता, थर्ड लेवलला तर तुमची एनर्जी 100% होते. म्हणजे सेकंड लेवलला तुम्हाला तुमच्या ज्या इच्छा आहेत भौतिक जगतातील, गाडी घ्यायची आहे, घर घ्यायचं आहे, त्या पूर्ण कसं करायचं त्याच्यासाठी विशबॉक्स ही टेक्निक शिकवली जाते. आणि त्या अफर्मेशन टेक्निकमध्ये तुम्ही जे लिहाल त्याच्यानंतर आपल्याला आपली लाईफस्टाईल, आजारमुक्त जीवन करण्यासाठी लाईफस्टाईलमध्ये काय चेंजेस करावे ते सुद्धा तुम्हाला सेकंड लेवलमध्ये शिकवल्या जाते. कारण नुसतं उपचार, हिलिंग उपचार शिकल्याने होत नाही जोपर्यंत तुम्ही तुमच्या जीवनशैलीत बदल करत नाही, तुमचा डाएट सुधारत नाही. कारण डाएट आणि अन्न पाणी हे आपल्याला
जे आहे अन्न ऊर्जा देणारे मुख्य स्रोत आहे, तर त्याच्यात कसं चेंज करायचं आहे आणि मास्टर लेवलमध्ये ज्या पद्धतीने डॉक्टर ऑन टेबल ऑपरेशन करतात तसं आपल्याला करायचं नाहीये. पण सायकिक सर्जरी हा एक असा टॉपिक येतो महत्वाचा, ज्यात तुम्ही कुठल्याही डिसीजवर हिलिंग करू शकता. त्याच्यानंतर सायकिक अटॅक, नकारात्मक ऊर्जांचं आक्रमण झालं असेल तर ते कसं रिमूव्ह करायचं हे देखील टेक्निक तुम्हाला मास्टर लेवलमध्ये शिकवल्या जातं आणि तुम्ही एक मास्टर हिलर म्हणून एक करिअर देखील या क्षेत्रामध्ये करू शकता. आणि चौथी आणि पाचवी लेवल जी असते ती माझ्यासारखं जर तुम्हाला ट्रेनर बनायचं असेल तर ते ट्रेनरसाठी रेकी ग्रँडमास्टर ही लेवल असते, जी फोर्थ आणि फिफ्थ एकत्र म्हणून शिकवली जाते. तर या पद्धतीने रेकी शिकण्याच्या या 5 पायऱ्या भारतामध्ये अस्तित्वात आहेत. आणि आज जसं आपण बघितलं की सध्याच्या घडीला रेकी युनिव्हर्सिटीमध्ये सुद्धा म्हणजे काही प्रमाणात आता जर बघितलं की कविकुलगुरू कालिदास विद्यापीठामध्ये एम ए इन योगामध्ये रेकी शिकवली जाते, नॅचरोपॅथीमध्ये रेकी शिकवले जाते, BHMS मध्ये रेकी हा एक विषय आलेला आहे, आयुर्वेदामध्ये नॅचरोपॅथीमध्ये पण हा एक विषय रेकी म्हणून शिकवला जातो. तर या ऊर्जा आता जसं विदेशांमध्ये जास्ती वापरल्या जातात, भारतामध्ये थोडासा लेट होतो. त्याच पद्धतीने घराघरात जर एक हिलर झाला तर प्रत्येक गोष्टीसाठी आपण औषधांपर्यंत पोहोचलं की अन्न पाणी चार्ज करून ऍटलिस्ट प्रथमोपचार आपण घरी देऊ शकतो आणि पेशंटला हील करू शकतो. तर त्याच्यामुळे प्रत्येक घरामध्ये एक हीलर असावा हे स्वप्न घेऊन मी गेल्या 3 वर्षापासून हे निशुल्क वर्कशॉप राबवते. ओके. तर ही ऊर्जा तुम्ही जेव्हा प्रॅक्टिस कराल तेव्हाच तुमच्या जीवनामध्ये ऍक्टिव्हेट होणार आहे. विदाऊट प्रॅक्टिस रेकीला 2च गोष्टीची गरज असते, तुमचा ट्रस्ट आणि दैनंदिन लेवलवर तुम्ही करत असलेले प्रॅक्टिस. तर इथपर्यंत औराबद्दल कोणाचे काही प्रश्न आहे का? इफ एनी क्वेश्चन. औराबद्दल कुणाचे काही प्रश्न आहेत का? माझी पहिली बॅच आहे ज्याच्यात प्रश्नच नाही पडत आहे. नाही तर हँडल्स एवढे असतात की प्रश्नांची उत्तरं देता देता क्लास कमी पडतो. लास्ट डेचं सेशन जर तुम्ही जुने रेकॉर्डिंग बघाल 4-4 तास चालले, 3.5 तास 4 तास. ओके. अश्विनी मॅडम बोला, व्हॉट इज युअर क्वेश्चन? आपण दिवसातून किती वेळा आवरा क्लीन करू शकतो किंवा एकदा केला तरी सफिशियंट आहे. ठीक आहे. आणि हा जर आपण कधी कधी नाही का खूप असं म्हणजे कोणाच्या फिनलला गेलं किंवा मग खूप गर्दीच्या ठिकाणी गेलं तर मग आल्यावर आपल्याला जेव्हा अस्वस्थ वाटतं तेव्हा आंघोळीच्या पाण्यामध्ये सेंधव मीठ टाकायचं आणि आंघोळ करून घ्यायची, तर तुम्हाला बरं वाटेल. तो अस्वस्थपणा निघून जाईल. ठीक आहे. ओके. रोहिणी मॅडम. मॅम, दिवसभरात असं एकदा दोनदा कितीही वेळा करू शकतो आपण आवरा क्लीन की कसं? नाही, औरा क्लिन्झिंग एकदाच करायचं. लोकल बॉडी पार्ट जर काही दुखत असेल तर मग दिवसातनं 2-3दा करू शकता एकाच पार्टवर. मग त्याच्यानंतर ओके. त्याला हिलिंग द्यायचं. तर हिलिंग प्रोसेस आपण नेक्स्ट वीकला समजणार आहे. ओके ओके. आणि त्याचं दिवसभराचं असं काही स्पेसिफिक टायमिंग की मॉर्निंगला केलं तर बरं किंवा इव्हनिंग असं काही? नाही, असं काही नाहीये. जब आप प्रॅक्टिस करणं जरुरी आहे. केव्हा करायचं दॅट इज डिपेंड ऑन अस. ओके ओके. ठीक आहे ठीक आहे. थँक्यू मॅम, ओके. थँक्यू. अनुजा पाटील मॅडम. मॅडम आता जसं आपण ऑरा बघितलं की आपल्या समोरच्याचा ऑरा किंवा त्याची व्हायब्रेशन्स कळतात. तसं आपण कामाच्या ठिकाणी किंवा आपल्या आजूबाजूला एखादी व्यक्ती सपोज आपण लिफ्टमधून किंवा ह्याच्यातून जात असो, तर ती व्यक्ती गेल्यानंतर आपल्याला असं होतं ना, एखादी व्यक्ती भेटल्यावर खूप छान वाटतं किंवा एखाद्यांना भेटल्यानंतर नको वाटतं, म्हणजे काहीतरी अचानकच होतं, मूड एकदम येस, चेंज वाय होतो दिस आपला, इज खराब हॅपनिंग, होतो. कारण त्या व्यक्ती जी व्यक्ती भेटून तुम्हाला व्हायब्रेशन चांगले वाटले समजून जायचं तिचा ऑरा पॉझिटिव्ह आहे. जी व्यक्ती भेटल्यावर एखादी व्यक्ती आपल्या घरी आला अरे आत्ता उठून गेली पाहिजे असं वाटतं. वाय दिस इज हॅपनिंग, कारण त्या व्यक्तीचा ऑरा तेवढाच निगेटिव्ह असतो आणि तो आपल्याला जाणवतो. पण आतापर्यंत आपण ऑरा ओके. शिकलेलं नव्हतं म्हणून आपल्याला ते कळत नाही. तर मग ती व्यक्ती आता बऱ्याचशा व्यक्ती अशा असतात की ज्या आपल्या इतक्या जवळच्या असतात की आपण त्यांना अवॉइड करू शकत नाही. तर नाही त्याच्यामुळे हो. त्याच्यामुळे मग तुम्हाला मी सेकंड लेवलमध्ये वंडर लॅम्प ही ऍक्टिव्हिटी सांगते की जर असं कोणी घरात आलं त्याच्या निगेटिव्हिटीचा परिणाम आपल्यावर किंवा आपल्या घरावर होऊ नये, तर त्याचं प्रोटेक्शन कसं करायचं त्याचा उपाय सेकंड लेवलला आहे. तो फर्स्ट लेवलला पॉसिबल नाहीये. सेकंड. तो डिस्टन्स सिलिंग मध्ये मोडतो. ओके ठीक. ओके. ओके. सारिका, नाही तुमचा काही प्रश्न आहे का? हा, शारदा मॅडम अनम्यूट करा. हा, माईक ऑन करा शारदा मॅडम.
होईना झाले. हा हा, मॅडम नमस्ते. नमस्ते. माझ्या कमरेपासून खाली म्हणजे पायाचे जे पण खूप दुखते, खूप त्रास होते. आणि आता तुम्ही दाखवलं ना आराचं म्हणजे प्रॅक्टिकल, ते मला दिसलं नाही स्किनवर, त्यामुळे मला गवत कळलं. गवत उपटल्यासारखं आपल्याला काढायचं आहे, हा जिथे दुखत आहे तिथून, आणि हा ब्रह्मांड शुद्ध करायचं. असं 5 ते 7 मिनिट केलं की पेन कमी होतो आपला. मग थँक्यू. ओके. बर बर, मी ध्यानधारणा करते मॅडम. सहजयोग मध्ये आहे मी. अच्छा अच्छा, निर्मला माताजींचं करते, त्यामुळे जराशी थोडस ठीक ठीक, आहे. ओके. रवींद्र सर बोला. नमस्ते मॅडम. नमस्कार, कसे आहात सर? एकदम छान आहे मॅडम. छान. बरेच दिवसानंतर आज काळ तेच सहज खूप बघितला. दिवसानंतर जॉईन केलं म्हणूनच मी तुम्हाला विचारलं कसे आहात, म्हटलं बऱ्याच हो दिवसानंतर. हो हो हो, एकदम छान. ते मध्यंतरी काय झालं की मी ते अगोदर तुमचा 10 दिवसाचा पूर्ण क्लास केलाच होता. त्याच्यानंतर रेकी नंबर 2चा पण मी क्लास केला होता. मध्यंतरी जरा तब्येत वगैरे बरी नसल्यामुळे मला थोडासा गॅप पडला होता. अच्छा अच्छा. का तर मग मी तुमचे ते पहिल्यापासून ते असा असा विचार केला परवाच्या दिवशी की बाबा पहिल्यापासून एक एक व्हिडिओ बघत जाऊ. म्हटलं तत्पूर्वी हम्म. आपण 10 दिवसाचे मॅडमचे जे व्हिडिओ बघू, म्हणजे आपल्याला थोडंसं कसं चालना मिळून जाईल. आणि बरोबर. त्या रेकी नंबर 2चे जे तुम्ही जे आम्हाला जे व्हिडिओ पाठवले, मग ते एक एक व्हिडिओ कंटिन्यू पाहून प्रॅक्टिस करावं लागेल का मला तशी? सर तुम्ही ना ती प्रॅक्टिस चालू करू, जे मास्टर लेवलची जी प्रॅक्टिस आहे ना ती कंटिन्यू करायची आहे तुम्हाला. रेकी मास्टर लेवलची जी प्रॅक्टिस आहे ना ते व्हिडिओ बघून ती प्रॅक्टिस करा. म्हणजे मी आहे का त्या लेवलला, म्हणजे त्याच्या मास्टर लेवलच्या जर क्लासमध्ये आहे ऍडमिशन का? घेतली असेल तर असाल. सेकंड लेवल नंतर ज्या लोकांनी आपलं सेकंड आणि मास्टर लेवल एकत्रच आहे, ठीक आहे, त्याच्यासाठी अच्छा. वेगळी ऍडमिशन घ्यायची गरज नाही. जे सेकंड लेवल ते मास्टर लेवलला असतातच. सॉरी, मला हे माहिती नव्हतं. त्याच्यामुळे मला असं वाटलं की आपण काही केलं नाही म्हणून मी ते ड्रॉप करून टाकलं माझ्याकडनं. नाही नाही नाही, तर तुम्ही टीमशी संपर्क साधा, तुम्हाला टीम हा, गाईड करेल, ठीक आहे. मग त्यांना सांगू का की मला रेके नंबर 2 पासूनचे व्हिडिओ आणि मास्टर लेवलचे व्हिडिओ ते कंटिन्यू पाठवून द्यावं का? तुम्ही सर फोन करून त्यांच्याशी बोला, ते तुम्हाला गाईड करतील, ठीक आहे. ओके मॅडम. ओके, ठीक, थँक्यू. चालेल. थँक्यू मॅडम. ओके, थँक्यू. हा बोला, आयफोन नावाने जे जॉईन झालेले आहेत. हॅलो. हा बोला. मला ना कालचा व्हिडिओ आणि त्याच्यानंतर आताचं जे ओराचं स्टार्टिंग ना ते माझं मिस झालंय, आणि कालचा मॅडम व्हिडिओ व्हिडिओ जो नाही आहे ना मिस तो झालाय. ग्रुपवर आपण आणि टाकत असतो, तर तुम्हाला व्हिडिओ तिथे मिळून जाईल. म्हणजे अच्छा, किंवा पण माझं मला युट्यूब ऍड चॅनल जर नाही केलंय. मला ऍड नाही केलेलं आहे. ठीक आहे ना, तुम्ही टीमशी संपर्क साधा, मला ऍड तुम्हाला ते नाही केलंय करून दिलं जाईल. ग्रुपमध्ये. किंवा युट्यूबवर ना माझं चॅनल जरी सबस्क्राईब केलं ना, कुठला वर्टेक्स नंबर आहे आहे तो? बघा, सॉरी, आमचं कुठला माझं नंबर आहे? युट्यूब चॅनल आहे वर्टेक्स हॅपी लाईफ या नावाने. ते जरी तुम्ही सबस्क्राईब केलं हा, तरी सुद्धा तुम्हाला डेली व्हिडिओ भेटून जातील. ओके. आणि जे हा ठीक आहे, चालेल. मग आजचा हो. पण मी ते जे वायफाय नव्हतं तुमचा त्यामुळे ना आवाज आवाज ब्रेक ते होतो मी मॅडम. औराचं जे सुरुवात आजचं रेकॉर्डिंग तिथे मेन जी अपलोड होईल, ते औराची भेटून जाईल. सुरुवात होते. बरं बरं, ठीक आहे ठीक आहे, ओके. ओके, थँक्यू. चल, तर बघा, आपल्याला आता तुम्हाला आज 2 व्हिडिओ ग्रुपवर येतील. तर त्याच्यात फुल बॉडी औरा क्लिन्झिंग दुसऱ्यांचं कसं करायचं, औरा स्कॅनिंग दुसऱ्यांचं फुल बॉडी औरा स्कॅनिंग कसं करायचं, आणि लोकल बॉडी पार्टचं औरा स्कॅनिंग कसं करायचं, याचे 2 व्हिडिओ तुम्हाला आज ग्रुपवर येतील. ते व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला आयडिया येईल की कशा पद्धतीने तुम्ही दुसऱ्यांचं औरा क्लिन्झिंग देखील लेवल 1च्या मध्ये करू शकणार आहे, ठीक आहे. फुल बॉडी दुसऱ्यांचं औरा क्लिन्झिंग, कारण ते आता प्रॅक्टिकल मी करून दाखवण्यापेक्षा तुम्हाला तो व्हिडिओ पाठवते, तो व्हिडिओ बघा. म्हणजे आता परत एखाद्याला ताप आला तर औरा क्लिन्झिंगच्या मदतीने तो कसा दूर करायचा, औरा क्लिन्झिंगने ताप कसा कमी करायचा, त्याचा पण एक व्हिडिओ तुम्हाला ग्रुपवर येईल. तो व्हिडिओ बघून तुम्ही औरा क्लिन्झिंग अक्षरशः त्या याचा इतका बेनिफिट आहे त्या औरा क्लिन्झिंगच्या व्हिडिओचा, की पॅरासिटामॉल दिल्यानंतर अर्धा तास जिथे ताप उतरायला लागतो तिथे 15 ते 20 मिनिटामध्ये ताप उतरतो. म्हणजे औरा क्लिन्झिंग करून, रेकी शिकत असताना आपण कुठल्याही मेडिकल सायन्सची औषधं बंद करत नाही. त्या औषधांसोबतच आपण उपचार करायचा असतो, हे लक्षात घ्यायचं आहे. नाहीतर तुम्ही म्हणाल की आता मी रेकी शिकलो, आम्ही औषधं बंद करणार. असं रेकी कधीही कुणाला रेकी शिकवताना आपण कुणालाही सजेस्ट करत
नाही. ठीक आहे. तर त्याच्यासाठी तुमची दैनंदिन प्रॅक्टिस खूप महत्वाची आहे. पुढच्या आठवड्यातल्या प्रत्येक सेशन खूप महत्वाचे राहणार आहे, कारण सोमवारी 7 चक्र आणि आनंदी जीवन हा विषय मी घेणार आहे. का कुठला म्हणजे तुम्ही त्याच्यात व्यक्ती ओळखू शकाल की अरे हा राग करतोय का करतोय, हा असा वागतोय तर नेमकं असं का वागत आहे. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं, त्या चक्रांची एनर्जी, कुठलं चक्र आपल्या जीवनात कशा पद्धतीने मदत करतं ते आपण बघणार आहे. मंगळवारी पहाटे तुमचा शक्तिपात होईल 5:15 वाजता. शक्तिपातानंतर दुपारच्या सेशनला तुमची एनर्जी ऍक्टिव्हेट केल्या जाईल आणि अन्न पाण्याला चार्ज करणं आपण शिकणार आहे. बुधवारी तुम्हाला स्पर्श चिकित्सा स्वतःसाठी आणि स्पर्श चिकित्सा दुसऱ्यांसाठी, आजार आणि त्याचं निदान हे गोष्ट शिकवल्या जाणार आहे. त्याच्यानंतर गुरुवारी तुम्हाला दैनंदिन प्रॅक्टिस रेकीची काय करावी, कशी करावी आणि तुमचं चक्रांचं एक पॉवरफुल मेडिटेशन मी घेणार आहे, म्हणजे ज्यात तुमच्या आजारांचं जे काही हिलिंग आहे ते त्या मेडिटेशनमध्ये आपण करण्याचा प्रयत्न करणार आहे. ठीक आहे. तुमच्या फिजिकल आणि मेंटल स्ट्रेसला कमी करून आनंदी जीवनाचं एक मेडिटेशन राहील. आणि फ्रायडेच्या सेशनला तुमचे प्रश्न उत्तरं आणि मनी मंत्रा मी माझ्याकडनं तुम्हाला एक गिफ्ट करणार आहे, की जे कशा पद्धतीने तुम्ही तुमच्या जीवनामध्ये आर्थिक समृद्धी मिळवू शकणार आहे. ठीक आहे. या पद्धतीने आपलं पुढच्या नेक्स्ट 5 दिवसांचं सेशन आहे, जे तुम्ही जर अटेंड केलं आणि तुम्ही 10 दिवस सेशन अटेंड केलं नसू, मंगळवारी पहाटेचा शक्तिपात मिस केला तर तुम्हाला कुठलेही अनुभव बाकीचे होणार नाही. त्याच्यामुळे प्रयत्न करा की मंगळवारी पहाटेचं सेशन तुम्हाला अटेंड करायचंच आहे. आता आपण भेटणार आहे सोमवारी. ठीक आहे. सोमवारी 4:30 ते 5:30 आपली बॅच राहणार आहे. फ्रायडे आणि सॅटरडे आपल्या शनिवार आणि रविवार आपल्या क्लासला सुट्टी असते. तर आता आपलं सेशन पुढच्या आठवड्यात 5 दिवस होणार आहे, याची सगळ्यांनी नोंद घ्यायची आहे. तोपर्यंत ज्यांच्याही जे जे सेशन मिस झालेलं आहे, यूट्यूबला चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा. तिथे सगळे व्हिडिओ अवेलेबल आहे, जे तुम्ही एक रिव्हिजन म्हणजे जो कुठला मुद्दा या 5 दिवसात तुमचा क्लिअर झालेला नाही आहे, कुणी 1-2 दिवस मिस केलं असेल तर ते व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला त्याची पूर्ण योग्य ती माहिती, योग्य ती गोष्ट तुम्ही समजू शकणार आहे. क्लिअर? इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांना? ओके. चलो ग्रेट. सो आता अजूनही कुणाचे काही प्रश्न असतील? हा बोला मॅडम, काय प्रश्न आहे तुमचा? ओके. चला, आजचं औराचं प्रॅक्टिकल कसं वाटलं तेही सांगा. शिल्पा मॅडम अनम्यूट करा. मॅडम मला तुमचं म्हणजे पर्सनल सेशनवर ऑरा क्लीन करायचा आहे माझा स्वतःचा, आणि मला बरेच प्रॉब्लेम आहेत, तर त्याच्यासाठी मला तुम्हाला पर्सनल भेटायचंय, मला पर्सनली बोलायचंय, तर ते कसं मला करता येईल मॅनेज? मॅडम, आमचं तुम्ही ज्या ग्रुपवर आहात कम्युनिटीमध्ये, ऍडमिनचे जे नंबर आहेत, तर हा, त्या ऍडमिनच्या नंबरवर कॉल करून आमच्या टीमशी संपर्क साधा. पुढची माहिती आमची टीम तुम्हाला गाईड करेल. अच्छा. कारण ओके. की कसं होतं, मला पर्सनली फील व्हायचं फुल फुल. पर्सनली बघा, तुम्ही जेव्हा हिलर म्हणून म्हणजे दुसऱ्यांवर डिपेंड राहता ना, तर ते अर्धवट राहतं. मला तुम्हाला परफेक्ट हिलर बनायचंय की यू कॅन हिल युअर सेल्फ, युअर फॅमिली अँड ऑल कम्युनिटी. तेवढं ओके, मला तुम्हाला तयार करायचं असतं. ठीक आहे. चालेल चालेल, थँक्यू थँक्यू. ओके, थँक्यू. अजून कोणाचा काही प्रश्न आहे? एनी क्वेश्चन? हा बोला सर. चलो, इफ देर इज नो क्वेश्चन, सो आज आपण थांबू. भेटूया सोमवारी याच ऊर्जांसोबत 4:30 वाजता. बघू कोणाची कनेक्टिव्हिटी स्ट्रॉंग राहते. नाही तर झाले 5 दिवस, अजून पुढचे 5 दिवस फोन करणार या ऊर्जात जर असेल तर मग ते लोक सोमवारी जॉईन करणार नाही. पण दोज आर इंटरेस्टेड टू चेंज युअर लाईफ इन पॉझिटिव्हिटी, त्या सगळ्या लोकांसोबत भेटणार आहे परत सोमवारी 4:30 वाजता. ओके. सो मला ऐकून घेतलं यासाठी खूप खूप आभार. दिव्य रेखी शक्ती आपल्या जीवनात परम सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य निर्माण करो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. थँक्यू, थँक्यू, थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद.